चला तर मग थेट या विषयाला सुरुवात करूया. आजच्या या विश्लेषणात आपण एका अशा विलक्षण जपानी तत्वज्ञानाचा प्रवासाला निघणार आहोत जे आधुनिक जगातल्या सौंदर्याच्या सर्व व्याख्याच पूर्णपणे उलथावून टाकतं. पाश्चात्य जगाने नेहमीच एकदम परफेक्ट आणि निर्दोष गोष्टींचा ध्यास घेतलाय, पण आज आपण एका वेगळ्याच आणि प्रचंड रंजक दृष्टिकोनाचा अभ्यास करणार आहोत. चला पाहूया नेमकं काय आहे हे. जपानमध्ये जेव्हा एखादा मौल्यवान वाडगा चुकून तुटतो तेव्हा तो लगेच फेकून दिला जात नाही. त्याऐवजी तिथे किंत्सुगी नावाची एक अतिशय मोहक कला वापरली जाते. आता हे पहा, त्या वाडग्याचे तुकडे जोडताना खऱ्या सोन्याचा वापर केला जातो. होय, अगदी खरं सोनं. इथं त्या भेगा लपवल्या जात नाहीत, तर त्या सोन्याने चक्क उजळून निघतात. आणि विशेष म्हणजे या प्रक्रियेमुळे तो वाडगा आधी होताना त्याहून कैक पटीने अधिक मौल्यवान बनतो. हे फक्त एक साधं रिपेअरिंग नाही, तर जगाकडे बघण्याचा एक सखोल विचार आहे. यावरून आपल्या मनात एक अतिशय रंजक प्रश्न नक्कीच उभा राहतो. जेव्हा एखादी वस्तू तुटते तेव्हा तिची कहाणी खरोखर तिथेच संपते का? तर या तत्वज्ञानानुसार याचं उत्तर अगदी स्पष्ट नाही असं आहे. ही सुवर्ण दुरुस्ती केवळ तुकडं जोडत नाही, तर ती एका संपूर्ण नव्या तत्वज्ञानाचा पाया रचते. हे तत्वज्ञान तुटण्याला शेवट न मानता एका अधिक सुंदर नव्या सुरुवातीच्या रूपात पाहतं. आता आपण वाबी आणि साबी या दोन शब्दांच्या नेमक्या व्याख्या काय आहेत ते समजावून घेऊया. सर्वात आधी आपण पाहूया वाबी म्हणजे नेमकं काय. शेकडो वर्षांपूर्वी या शब्दाचा मूळ अर्थ गरिबी किंवा एकाकीपणाची उदासी असा होता, पण काळानुसार त्याचा अर्थ अतिशय सुंदरपणे बदलत गेला. आज वाबी म्हणजे साधेपणा आणि नम्रतेमध्ये दडलेलं सौंदर्य. एखादी गोष्ट वरवर पाहता कितीही साधी असली तरी ती तिच्या मूळ आणि नैसर्गिक रूपात किती सुंदर असू शकते हेच वाबी आपल्याला शिकवतं. आता यातला दुसरा आणि अतिशय महत्त्वाचा शब्द म्हणजे साबी. साबी म्हणजे वयाचा किंवा अगदी गंजण्याचाही बहर. काळाच्या ओघात झिजलेल्या गोष्टींचं स्वतःचं असं एक वेगळंच नैसर्गिक सौंदर्य असतं. म्हणजे बघा, काळ, झीज आणि गंज यांना इथं विनाशाचं प्रतीक मानलं जात नाही, तर तो एक असा बहर मानला जातो ज्यामुळे वस्तूचं खऱ्या अर्थाने नैसर्गिक सौंदर्य खुलून दिसतं. पाश्चात्य परिपूर्णता विरुद्ध जपानी नश्वरता या दोन अगदी भिन्न दृष्टिकोनांची आता आपण तुलना करूया. एकीकडे हे पाश्चात्य आदर्श आहेत जे नेहमी गुळगुळीत, एकदम सिमेट्रिकल आणि कोणत्याही दोषाशिवाय असलेल्या गोष्टींच्या शोधात असतात. कारखान्यातून नुकत्याच बाहेर आलेल्या एकाही ओरखड्याविना असलेल्या वस्तू तिथे सुंदर मानल्या जातात. पण दुसरीकडे जपानी आदर्श मात्र तडे गेलेल्या, रंग उडालेल्या आणि अपूर्ण गोष्टींमध्ये सौंदर्य शोधतात. हा विचार करण्याच्या पद्धतीतला एक प्रचंड मोठा आणि थक्क करणारा बदल आहे. हे समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. एक दगडाचा कंदील घ्या जो पूर्णपणे हिरव्यागार शेवाळाने आच्छादला आहे. पाश्चात्य विचारसरणीने विचार केला तर कदाचित ते शेवाळ प्रेशर वॉशने धुवून तो कंदील त्याच्या मूळ स्वच्छ रूपात आणण्याचा प्रयत्न केला जाईल. पण जपानी दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा आहे. त्यांच्या मते ते शेवाळ म्हणजेच खऱ्या सौंदर्याचा पुरावा आहे. ते शेवाळ दाखवून देतं की त्या कंदिलाने तिथे किती काळ व्यतीत केलाय आणि निसर्गाने त्याला कसं अगदी आपलंसं करून घेतलंय. हाच मुद्दा अधिक स्पष्ट करण्यासाठी आता हे समोरचं उदाहरण पहा. समजा एक 300 वर्षे जुना, चालताना कुरकुरणारा आवाज करणारा लाकडी पूल आहे. एका आधुनिक वास्तुविशारदाचा दृष्टिकोन काय असेल? तो कदाचित जुना पूल पाडून तिथे एक नवीन चकचकीत पूल उभा करेल. पण जपानी बागकाम करणाऱ्याचा दृष्टिकोन अगदी वेगळा असेल. तो त्या पुलाची कुरकुर तशीच राहू देईल, कारण ती कुरकुर म्हणजेच त्या पुलाचा 300 वर्षांचा प्रदीर्घ इतिहास आहे. तो आवाज नष्ट करणं म्हणजे त्याचा तो समृद्ध इतिहासच पुसून टाकण्यासारखा आहे. आता वळूया रोजच्या वापरातील वस्तूंच्या सौंदर्याकडे, म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील सौंदर्य. आपल्या रोजच्या आयुष्यातली काही एकदम उत्तम उदाहरणे पाहूया. आपली एखादी आवडती जीन्स जिचा रंग मस्त उडाला आहे आणि जी गुडघ्याजवळून थोडी झिजली आहे, किंवा आपल्या स्वयंपाकघरातील आजीचं ते जुनं लाकडी कटिंग बोर्ड ज्यावर वर्षानुवर्ष चाकू चालवल्यामुळे खाचा पडल्या आहेत, डाग लागले आहेत, किंवा एखादं जुनं चांबड्याचं पाकीट जे वापरून वापरून हाताचा आकारानुसार अगदी चपखल बसू लागले. हे सर्व वाबीसाबीचेच प्रकार आहेत. आपल्याला योग्य शब्द माहीत नसला तरी आपण मानवजातीने ही संकल्पना आधीपासूनच अंतःप्रेरणेने स्वीकारली आहे आणि आपण सगळेच या अपूर्ण पण खूप जवळच्या वाटणाऱ्या वस्तूंवर मनापासून प्रेम करतो. शेवाळ म्हणजे दृश्यमान झालेला काळ होय. किती सुंदर विचार आहे हा.
मगाशी आपण पाहिल्या त्या स्वयंपाकघरातील जुन्या कटिंग बोर्डवरच्या खाचा किंवा आवडत्या जीन्सचा उडालेला रंग ही अगदी तशीच संकल्पना आहे जशी दगडावर आलेलं शेवाळ. तो केवळ जुनेपणा नाहीये, तर तो डोळ्यांना दिसणारा, अनुभवता येणारा प्रत्यक्ष वेळ आहे. ती त्या वस्तूने जगलेली वर्ष आहेत, जी काळ पुढे सरकल्याची साक्ष देतात आणि त्या वस्तूला खूप जास्त खास बनवतात. अपूर्णतेची कहाणी, यात दडलेलं तात्पुरत्या गोष्टींचं अनमोल मोल आता आपण पाहूया. हा प्रसंग 16व्या शतकातला आहे आणि तो प्रसिद्ध टी मास्टर सेन नो रिक्यू यांच्याशी जोडलेला आहे. एका मोठ्या सरदाराला रिक्यू यांच्या बागेतल्या मॉर्निंग ग्लोरीच्या फुलांची खूप कीर्ती ऐकायला मिळाली. ती बहरलेली बाग पाहण्यासाठी तो सरदार मोठ्या उत्साहाने तिथे पोहोचला. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे तिथे पोहोचल्यावर त्याला दिसलं की बागेतलं प्रत्येक फूल जाणीवपूर्वक कापून टाकलं होतं. बाग पूर्णपणे मोकळी होती, तिथे एकही फूल शिल्लक नव्हतं. आणि याचा अर्थ काय होता? रेख्यू यांनी टी रूमच्या आत एका साध्या फुलदाणीत फक्त आणि फक्त एकच मॉर्निंग ग्लोरीचं फूल ठेवलं होतं. याचा उद्देश अतिशय सखोल होता. बाकी सर्व फुलांचा पसारा आणि अतिरेक काढून टाकल्यामुळे त्या सरदाराला ते एकटं फूल खऱ्या अर्थाने आणि पूर्ण एकाग्रतेने पाहणं शक्य झालं. हजार फुलांच्या गर्दीत आपण एका फुलाचं अद्वितीय सौंदर्य पाहू शकत नाही. सर्व अतिरिक्त गोष्टी काढून टाकल्यावरच खरं सौंदर्य उरतं. हेच यातून सिद्ध झालं. आता आजच्या आधुनिक समाजाची आणि या ऐतिहासिक जपानी तत्वज्ञानाची जरा तुलना करून पाहूया. आजचा समाज नेहमीच सर्व काही सुबक, फिल्टर केलेलं आणि परिपूर्ण असावं अशी अपेक्षा करतो. विशेषतः सोशल मीडियाच्या जगात प्रत्येक सुरकुती आणि प्रत्येक दोष लपवला जातो. पण वास्तव जग तसं नसतं ना. वास्तव जग हे वय वाढणारं, तडे जाणारं आणि झीज दर्शवणारं असतं. सर्व काही कृत्रिमरित्या परफेक्ट बनवण्याच्या हव्यासापायी आपण नैसर्गिक आणि खरं सौंदर्य कुठेतरी गमावून बसतो. हा विचार फक्त निर्जीव वस्तूंसाठी नाही, तर तो मानवी जीवनाला कसा लागू होतो ते पाहूया. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या म्हणजे कोणत्याही भेगांमधील खरं सोनंच आहे. आयुष्यातली अपयशं ही दगडावर साचणाऱ्या शेवाळासारखीच नैसर्गिक आहेत. आपण जगलेली वर्षे ही अशी अनमोल झळाळी आहे जी बाजारात विकत मिळत नाही. कोणताही दोष नसलेला वरवरचा दिखावा हा केवळ एक गोंगाट असू शकतो, पण ज्या जीवनाने वेळेचे ओरखडे सहन केले आहेत त्याच्याकडे जगाला सांगण्यासाठी एक अप्रतिम कहाणी नक्कीच असते. आणि म्हणूनच हे विश्लेषण संपवताना एक अत्यंत प्रभावी प्रश्न उपस्थित होतो. खरं सौंदर्य नेमकं कशात आहे? एका कृत्रिम, निर्दोष मुखवट्यामागे लपून राहण्यात, की आपल्या स्वतःच्या आयुष्यातील भेगा आणि झीज ज्या आपल्या प्रवासाबद्दल खऱ्या कहाण्या सांगतात त्या अभिमानाने स्वीकारण्यात? यावर नक्की विचार करा. आपल्यातील अपूर्णतेला जर आपण सुवर्ण दुरुस्तीने स्वीकारलं तर हे जग नक्कीच अधिक अर्थपूर्ण आणि सुंदर दिसेल. या सखोल विचारासह आपण आजचं हे विश्लेषण इथेच थांबवू.